नमस्कार मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विषाची बाटली हातात घेऊन विनायक म्हणत असतो की निम्म काम तर झाले, जालिम विष आहे. एकदा का हे आदिती काकूच्या सलाईन मध्ये टाकलं की आदिती काकूचा खेळ खाल्लास. मोठी आई म्हणते की फारच झटपट काम केलंस रे तू. विनायक म्हणतो की आदिती काकू जर शुद्धीवर आली तर आपण अडकू. आता हे तुझं म्हणणं मला पटलंय. ही बाटली आता तुझ्याकडेच ठेव. आज दुपारीच आदिती काकूचा खेळ संपवून टाकूयात. एवढं बोलून विनायक तिथून निघून जातो. पल्लवी लपलेली असते ती बाहेर येते. मोठी आई म्हणते की बघितलंस, आता सगळं तुझ्या डोळ्यांपुढे घडलंय, आता पुढचं तूच बघ. आदितीला वाचवण्यासाठी आम्ही दोघेही तुझ्या पाठीशी आहोत. तर इकडे पल्लवी आदितीच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की आई, आता सगळं आपलं म्हणण्याप्रमाणेच होणार आहे. विनायक दादाने आताच ही विषाची बाटली मोठ्या आईच्या ताब्यात दिली आणि मीही ती आता आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे यापुढे आपण जसं म्हणू तसंच होणार आहे. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. विभा काकू आणि मेघनाही बाहेर जात आहे. कदाचित विनायक दादा आताच येतील तुम्हाला विष द्यायला. तुम्ही फक्त बेशुद्ध असल्याचंच नाटक करत राहा. तितक्यातच मोठी आई तिथे येते आणि पल्लवीला विचारते की पल्लवी, तू बाकीचं सर्व काम तर केलंयस ना? पल्लवी म्हणते की हो, तुम्ही दिलेल्या या बाटलीत मी ग्लुकोज भरलंय आणि तसं डॉक्टरांशी बोलणंही झालंय, त्यामुळे काळजीचंही कारण नाहीये. मोठी आई पल्लवीला म्हणते की पल्लवी, तुझ्या मनात कुठलाही संशय राहायला नको हा. तू दिलेली एकच बाटली माझ्याकडे, नाहीतर वाटलंस तर तू माझी झडती घे आणि आदिती विनायक येईपर्यंत तूही डोळे मिटूनच राहा. पल्लवी म्हणते की तुमचा मोबाईल द्या बरं पटकन. मी यावर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करते आणि इथंच कुठेतरी लपून ठेवते. पल्लवी एका जागेवर मोबाईल फिक्स करते. मोठ्या आईला ती म्हणते की संशय तर येणार नाही अशाच जागी ठेवलाय मी फोन आणि त्यात नीट रेकॉर्डिंग देखील होईल. फक्त तुम्ही सगळं ठरल्याप्रमाणेच करा. मोठी आई म्हणते की हो, तू नको काळजी करूस. आदिती पल्लवीला म्हणते की पल्लवी, पण ठरल्याप्रमाणे सगळं नीट पार पडेल ना ग? पल्लवी म्हणते की आई, सगळं नीट होणार आहे. आपला हेतू चांगला आहे ना. आपण हे सगळं आपल्या घराच्या भल्यासाठी करतोय, त्यामुळे काळजी करू नका. देव सुद्धा आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आपण त्यावर विश्वास ठेवूयात. बरं चला, विनायक दादा येण्याच्या आधी मी बाहेर पडते. तुम्ही बेशुद्ध असल्याचं नाटक करा. पल्लवी तिथून निघून जात असते. तेवढ्यातच तिला विनायक येताना दिसतो. पल्लवी लपून जाते. विनायक आदितीच्या रूम मध्ये येतो. मोठी आई विनायकला म्हणते की बरं झालं तू आलास. केव्हाची तुझीच वाट बघत होते. ही जी बाटली तुम्हाला सकाळी दिली होती, आता ही तिला देऊयात. इतके दिवस तो आदितीला मारण्यासाठी जे इंजेक्शन देत होता त्याचा तर काहीच उपयोग झाला नाही, पण याचा होईल बरं का, कारण हे जालिम विष आहे. विनायक म्हणतो की एकदम जालिम विष आहे, गुण तर नक्कीच येणार आहे. पण आई, तू सारखं सारखं तेच का बोलतीये? मोठी आई म्हणते की अरे, काही गोंधळ व्हायला नको ना म्हणून. विनायक विषाची बाटली हातात घेऊन म्हणतो की एकदा काय हे विष सलाईन मध्ये सोडलं ना की आदिती काकूचा खेळ खाल्लास. माझ्या डोक्याची कटकट जाईल कायमची. मोठी आई म्हणते की त्या दिवशी आदितीवर गोळी झाडताना तिने तुला बघितलंय आणि जर हे शांतनूला कळलं तर तुझा खेळ खाल्लासच. त्या दिवशी तुझी गोळी लागून ही जिवंतच आहे अजून, पण या विषाने आता ती नक्की मरणार आहे. विनायक म्हणतो की पुन्हा तेच बोलतेय तू. बरं चला, आपल्याकडे वेळ नाहीये, आपण काम करून टाकूयात. तर इकडे विनायक सिरिंज भरतो. पल्लवी इकडे विचार करत असते की एवढा का वेळ लागतो यांना. बाप्पा, सगळं ठरल्याप्रमाणेच होऊ देत. विनायक म्हणतो की अख्खी सिरिंज भरून घेतली. आदिती काकूला लवकरात लवकर मरण यायला हवं. तिला उगीच त्रास व्हायला नको. माझी आवडती काकू आहे ना. आदिती काकू मनात म्हणत असते की विनायक, तू खरंच उलट्या काळजाचा निघालास. पल्लवी म्हणते तसंच तर सगळं घडेल ना. यांनी जर खरंच काहीतरी गडबड केली तर जीवावर बेटायचं. मोठी आई विनायकला म्हणते की आवर पटकन, सलाईन मधून इंजेक्शन दे लवकर आणि ती बाटली दे इकडे, नाहीतर उगीच कोणी आलं तर संशय यायला नको ना. आणि शेवटी विनायक सिरिंज मधून आदितीला इंजेक्शन देत असतो. तर तितक्यातच इकडे पल्लवीला डॉक्टरांचा फोन येत असतो. ती म्हणते की काय करू, घेऊ की नको, आणि मग डॉक्टरांचा फोन घेण्यासाठी ती जरा बाजूला जाते. तर इकडे मोठी आई विनायकला म्हणत असते की विनायक, तू आता जा इथून पटकन, नाही तर उगाच कोणाला संशय येईल. विनायक त्याचं काम करून तिथून निघालेला असतो आणि गाडी घेऊन तो निघूनही जातो. विनायक जेव्हा तिथून जात असतो तितक्या शांतनूची गाडी तिथे येते. तर इकडे मोठी आई आदितीला विनायक गेल्याचं सांगते आणि सांगते सगळं काही ठरल्यासारखंच झालंय. तर आदिती म्हणते की पल्लवी का नाही आली अजून. तिला लपून बसलेलं विनायकने बघितलं तर अरे बापरे, त्याला जर संशय आला तर सगळंच संपलं. तर इकडे पल्लवी डॉक्टरांशी बोलत असते आणि शांतनू देखील घरात आलेला असतो. शांतनू हा आदितीच्याच रूम मध्ये येत असतो. मोठी आई आदितीला म्हणते की आदिती, तू डोळे मिटून राहा, मी आलेच. त्याच वेळी पल्लवी देखील फोनवर बोलत असते. तेव्हा शांतनू दरवाजा उघडतो. त्याच वेळी मोठी आई बाहेर चाललेली असते. मोठ्या आईला आदितीच्या रूम मध्ये बघून शांतनू मात्र प्रचंड चिडतो. तो म्हणतो की तू काय करतेयस इथे? तुला मी सांगितलं होतं ना माझ्या आईच्या रूम मध्ये यायचं नाही म्हणून. तुला मी बजावलं होतं ना आईच्या रूम मध्ये यायचं नाही, मग का आलीस तू?
आणि मागे तू काय लपवतीयस दाखव. शांतनू मोठ्या आईच्या हातातून विषाची बाटली हिसकावून घेतो आणि त्यावर जेव्हा तो पॉइझन नाव वाजतो, शांतनूचा आवाज ऐकून पल्लवी म्हणते की शांतनू कधी आले. डॉक्टरांचा फोन ठेवून ती लगेचच तिकडे पळते. तर इकडे शांतनू मोठ्या आईला म्हणत असतो की तू माझ्या आईच्या जीवाशी खेळलीस, मला माहितच होतं तू असं काहीतरी करणारस. मी तुझ्यावर विश्वासच ठेवायला नको होता, तुला घरातच घ्यायला नको होतं. पल्लवीला मी त्याच वेळी आवरायला हवं होतं, पण तू तुझा रंग दाखवून दिलास. मी त्याच वेळी तुला अडवायला हवं होतं. माझ्या आईचा जीव घ्यायला निघाली होतीस तू. मोठी आई रडत असते आणि म्हणत असते की नाही शांतनू. शांतनू म्हणतो की गप्प बसतो, एक शब्दही बोलू नकोस. मोठ्या आईचा हात पकडतो आणि म्हणतो की चल तू बाहेर, मी तुझा आता कोणीही नाही आणि तू सुद्धा माझी कोणीही नाहीयेस. असं बोलून शांतनू मोठ्या आईला रूमच्या बाहेर काढतो. तितक्यातच पल्लवी तिथे येते आणि मोठ्या आईला सावरते. पल्लवी म्हणते की अहो शांतनू काय करताय हे. शांतनू म्हणतो की अगं ही बाई माझ्या आईच्या जीवावर उठली, तुला कळत नाही का हे. पल्लवी म्हणते की शांतनू अहो तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. तर शांतनू म्हणत असतो की मला आता काहीही ऐकायचं नाहीये. या आधी सुद्धा तिने माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आता सुद्धा हेच करते ती. तिला मी सांगितलं होतं की आईच्या जवळ फिरकायचं पण नाही. आता तर हिला मी पोलिसांच्याच ताब्यात देणार. शांतनू पोलिसांना फोन करत असतो तेव्हा मोठी आई पल्लवीला म्हणत असते की अगं याला समजाव का नाही तर आपलं सगळं गणित बिघडेल. पल्लवी शांतनूच्या हातातून फोन काढून घेते आणि म्हणते की शांतनू अहो मी काय म्हणते ते एकदा तरी ऐकून घ्या. एवढ्या रागाच्या भरात हे पाऊल उचलणं चांगलं नाहीये. मी तुम्हाला सगळं समजावून सांगते, तुम्ही प्लीज मध्ये चला. पल्लवी शांतनूला आतमध्ये घेऊन येते तेव्हा शांतनू म्हणतो की का हट्टीपणा करतेयस, आता मी जे बघितलं इथं ते. त्यावर पल्लवी म्हणते की ते सत्य नव्हतं, तुम्ही जे बघितलं ते सत्य नाहीये. सत्य काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ रेकॉर्डिंगला ठेवलेला फोन पल्लवी काढून आणते आणि शांतनूच्या हातात देते. शांतनू पल्लवीला म्हणतो की आईच्या बाबतीत तू एवढी मोठी रिस्क का घेतलीस, तुला काही कळतंय का. हे विष आहे, याचा माझ्या आईच्या शरीरावर काय परिणाम होईल. तू एक काम कर, तू पहिल्यांदा डॉक्टरांना फोन कर. आता हे सलाईन मधून दिलंय म्हटल्यावर मी एक काम करतो, मी सलाईनच बंद करतो. शांतनू पटकन आदिती जवळ जातो आणि तिच्या हातावरून सलाईन काढणार तर बघतो की तिच्या हातावरचं सलाईन ऑलरेडी काढलेलं असतं. शांतनू म्हणतो की सलाईन का काढून ठेवलं आणि ही सुई सुद्धा काढून ठेवली पल्लवी. याचाच अर्थ हिला रेड हँड पकडण्यासाठी तू हे सर्व केलंयस ना. पण पल्लवी आता तुझ्याकडे प्रूफ आहेत ना, पण आता तू हिला पोलिसांमध्ये देण्यापासून का अडवतीयस. तू एक काम कर, मोबाईल दे माझा. आताच्या आता मी बाबांना फोन करतो. मी आताच्या आता मोठे काका आणि मोठ्या आईला पुन्हा घराबाहेर काढणार आहे. खरं तर शांतनूने तो व्हिडिओ पाहिलेला नसतो. पल्लवी शांतनूला म्हणत असते की शांतनू अहो मला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचंय. पण शांतनू म्हणत असतो की पल्लवी प्लीज हिच्या रडण्याला भूलू नकोस तू. शांतनू एकदम हायपर झालेला असतो आणि तो कोणाचंच ऐकत नसतो. पल्लवीला खूप टेन्शन आलेलं असतं. पल्लवी आदिती मॅमला म्हणते आई आता शांतनूला खरं सांगण्याची वेळ आली, आपल्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाहीये. आणि मग आदिती तोंडावरचा ऑक्सिजन पाईप काढते आणि शांतनू असा आवाज देते. आदितीला शुद्धीवर आलेलं बघून शांतनूला मात्र खूपच आनंद होतो. शांतनू आदिती जवळ जातो. तो म्हणतो की आई तुला काही दुखलं तर नाही ना. अगं मला तुझ्याशी केव्हापासून बोलायचं होतं, तू कधी शुद्धीवर येते याचीच वाट बघत होतो. आई एक मिनिट, पल्लवीने जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तू डोळे उघडलेस, म्हणजे तू जागी होतीस ना. तेव्हा आदिती मॅम मान डोलवतात. तर मित्रांनो आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी शांतनूला सांगत असते की तुमचा विश्वासही बसणार नाही, अशा अनेक गोष्टी मधल्या काळात घडून गेल्यात. आता सुद्धा हे सत्य तुमच्या समोर आणण्यासाठी मोठ्या आईनेच माझी मदत केली आहे. शांतनू म्हणतो पण हे पल्लवी कोणासाठी करायचंय, कोणाला पकडायचंय. पल्लवी म्हणते की विनायक दादा. शांतनू म्हणतो की पल्लवी तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तो असं कधीच वागू शकत नाही. मोठी आई म्हणत असते की तू त्याच्यावर आंधळेपणाने अजिबात विश्वास करू नकोस. त्याला फक्त सगळी संपत्ती आणि सत्ता हवी आहे आणि त्यासाठी तो कोणाचाही जीव घेऊ शकतो. आदिती शांतनूला म्हणते की ते बोलतायत ते खरंय रे. विनायकने तुझ्यावर गोळी झाडताना मी स्वतः बघितलंय. हे सर्व ऐकून मात्र शांतनूला मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते योगिता साळवे, दर्शना पांचाळ, प्रफुल्ल मोरे, लता गुरव, अखिल पारित, रोशन हजारे, शुभदा प्रभुने, गंगा देशमुख, अनंत जोशी, सुमन धेंडे, साहेबराव वानखेडे, अजय वागचोरे, कोमल घाडगे, अपर्णा मायेकर, ज्योती पाटील, कल्पना कोले, छाया ठोंबारे, प्रफुल्ल मोरे, स्नेहा तायडे, अखिल पारित, चंद्रकला मनोहर, गीतिका महाडिक, वंदना तांबडे, केपी, आरजे वॉरियर, श्रद्धा गायकवाड, डीजे सुयश, जयश्री धिकाले, सुनीता शिरसाट, सुमन वाद, उत्तरा देव, प्रिया लांडगे, मुकुंद कुलकर्णी, नम्रता डोंगरे, उषा हाकरे, रेश्मा भगत, मोनाली मांडे, मुकुंद कुलकर्णी, वैष्णवी भावार, उत्तरा, पूजा
पूजा जाधव, विहान गोरे, शारदा गोलंबडे, शिल्पा तांबे, रेश्मा पवार, सुनंदा गायकवाड, राजेंद्र खुले, अजय वाकचौरे, गीतिक महाडिक, नंदकिशोर, अक्षय मालुंजकर, प्रिया लांडगे, मधुकर, संजय शिंदे, अंजली कानव, रत्ना बागुल, रोहिणी मेहर, प्रवीण कावेर, हेमलता, मीना सुर्वे, निशा काळे, जयश्री पाटील, अर्चना कुंभार, विशाल आहिरे, प्रफुल्ल मोरे, गायत्री जोशी, आदिनाथ जाधव, मुकुंद कुलकर्णी, अरुणा सोपानकर, पूजा दळवी, मीना वैद्य, लाईफस्टाईल, अर्चना निंबाळकर, नेहा पाटील, विवेक बोरकर, आर्यन, अरुण सोपानकर, रेखा चव्हाण, शांता गव्हाणे, आरती दिवटे, वैष्णवी निकन, महावीर, हर्षदा खोट, रेखा वाघमारे, ज्योती बिरादार, श्रेया गोडसे, विद्या बागल, सुभाष, मारुती सावंत, संगीता टोके, चंद्रशेखर भातवाडेकर, रोशन हजारे, अर्जुन खाडे, अर्जुन चांदवडकर, रंजना, रेश्मा भगत, साक्षी जोशी, राजश्री कदम, नंदकिशोर, आनंद केसवानी, बीना, सागर अवधूत, नीलम आरवणे.